बातम्यात बोलताना असंही म्हणाले की मैदानात उतरा आणि आता ठोकून काढा कार्यकर्त्यांना, असं त्यांनी आदेश दिलेला आहे. गृहमंत्री आहेत ते अशा पद्धतीचे आदेश देत आहेत. दादा याच्यावर फार चांगलं बोलू शकते मी, पण आत्ता आम्ही जरा संहिता पाळते थोडीशी, परंतु गृहमंत्रीच जेव्हा ठोकून काढायचे आदेश देतात तेव्हा ते खरंच गृहमंत्री आहेत की ठोक मंत्री आहेत हे एकदा त्यांनी जरा स्वतःला प्रश्न विचारले पाहिजेत. कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी स्वतःच, म्हणजे कालपर्यंत आम्हाला फक्त नितेश राणेबद्दलच वाटायचं, जेव्हा नितेश राणे सांगत होते की काय करायचं ते करा, आपला बाप सागर बंगल्यावर बसलेला आहे, तर आम्हाला वाटायचं की सागर बंगल्याचा नुसता हवाला दिला जातोय, सागर बंगल्यावरचा माणूस संयत असेल, पण सागर बंगल्यावरचाच माणूस जर ठोकून काढायची भाषा करत असेल, कुंपणच शेत खात असेल, तर दाद कुणाकडे द्यायची, हा साधा प्रश्न. विधानसभेमध्ये महायुती एकत्र लढेल असं सगळे म्हणतात भाजपचे नेते, पण काल दादा असं बोलताना म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण स्वबळावर लढणार आहोत, असं ते काल म्हणालेले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारीख पे तारीख होते. आत्ता जुलैची तारीख परत पुन्हा ऑगस्टमध्ये गेलेली आहे. पण या सगळ्यांमध्ये ज्या पद्धतीने जाणीवपूर्वक अजित पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातोय हे फार कमालीचं आहे. सातत्याने कधी ऑर्गनायझरमधनं कधी विवेकमधून जी मांडणी केली जाते की अजित पवार सोबत असल्यामुळे आपल्याला नुकसान होत आहे, अगदी त्याच वेळेला त्यांच्या म्हणजे प्रवक्ते आणि नेत्यांमध्ये पण बोलण्यामध्ये ताळमेळ काही दिसत नाही. हे सगळं चित्र निश्चितपणे महायुतीमध्ये काही आलबेल नाही हे पुन्हा पुन्हा दाखवणारं चित्र आहे असं स्पष्ट दिसतंय. अगदी खाजगीमध्ये भाजपचे सगळे लोक बोलत आहेत की शिंदे स्वतःची इमेज करून घेण्यासाठी वारेमाप पैसा गुलाल बुक्क्यासारखा उधळत आहेत, मात्र टॅक्सपेयर लोकांचा पैसा का आम्ही देवा, अशा पद्धतीचं सुद्धा खाजगीत भाजपाचे लोक बोलताना दिसत आहेत. थँक्यू. फोटो घेतला होता ऑनलाईन नवाज शरीफचे, त्याच्या आईचे पाय पडले असं वा वा, पाठवा ना मला. हिंदी घेना है त्यांचा टायमिंग 2 मिनट में कंक्लूड करेंगे क्योंकि नेक्स्ट प्रेस कॉन्फ्रेंस है. कल अमित शाह जी पूना में आकर जिस तरह की बेतुकी बातें उन्होंने की, हालांकि शायद उनको इस बात का विस्मरण हुआ हो कि कल गुरु पूर्णिमा थी और गुरु पूर्णिमा के दिन उनके बड़े ही काबिल दोस्त मोदी जी के गुरु पवार साहब के ऊपर वह टिप्पणी कर रहे थे. अगर इतनी ही टिप्पणी करनी थी, आलोचना करनी थी, तो शायद वो एक बार सोच भी लेते कि अरे भाई फिर उसी मोदी साहब ने और उनकी गवर्नमेंट ने उन्हीं पवार साहब को पद्म विभूषण पुरस्कार से क्यों पुरस्कृत किया है. और दूसरी बात कि आरक्षण पर जब बोल रहे थे फडणवीस जी, तो 10 साल का आरक्षण जो बढ़ाने की बात बिल्कुल मंच पर आकर इतनी झूठ बात फडणवीस साहब ने की, तो फडणवीस साहब को हम बता दें कि पॉलिटिकल रिजर्वेशन 10-10 साल से जब बढ़ा है तो 1960 को, 70 को, 80 को, 90 को, तब कभी भी वहाँ बीजेपी की गवर्नमेंट नहीं थी. रही बात सोशल और एजुकेशनल रिजर्वेशन की, तो वह रिजर्वेशन कोई भी हटा नहीं सकता है. रिजर्वेशन के बारे में स्टेट गवर्नमेंट के हाथ में कुछ भी नहीं है. रिजर्वेशन अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन चैप्टर 3 आर्टिकल 16(4) या फंडामेंटल राइट्स में अगर कोई बदलाव करना है तो उसके अधिकार सिर्फ और सिर्फ पार्लियामेंट और सेंट्रल गवर्नमेंट की तरफ है, और सेंट्रल गवर्नमेंट में बैठी सरकार बीजेपी की है. अगर बीजेपी की नीयत है सही में आरक्षण देने की और सभी वर्गों को, चाहे ओबीसी हो, मराठा हो, किसी भी वर्ग पर किसी भी तरह की कोई जागती ना करते हुए, किसी के भी हक ना छीनते हुए, अगर सभी के लिए न्याय दिलाने की कोशिश, नीयत अगर बीजेपी की है, तो आज लोकसभा का सत्र शुरू हो रहा है, तो लोकसभा के इस सत्र के पहले दिन ही बीजेपी अपनी नीयत साफ करे और आरक्षण के मुद्दे को लेकर सदन में प्रस्ताव लाए.
यह हमारी शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे पक्ष की भूमिका है. एक शेवटचा प्रश्न. प्रकाश महाजनांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली की उद्धव ठाकरे हे नव्या महाराष्ट्राचे जाऊ द्या हो. चिन्ह आहे. इंजिन बंद पडले, इंजिनाच्या नेत्याला आम्ही गिणना गेला. कुठं तुम्ही प्रकाशन काय नावं घेताय, सोडून द्या. जिनाच्या कबरावर हे गेले होते स्वतः आडवाटी. आणि जे आम्हाला केक बीक खायच्या गोष्टी करतात तर त्यांनी हे जरा बघून घ्यावं की बॅरिस्टर जिना यांच्या कबरवर कशा पद्धतीने अडवाणीजी फूल चढवायला गेले होते, किंवा त्याच्या आधी कुठला हा नवाज शरीफच्या घरी पीएम मोदी ने छुए नवाज शरीफ के माँ के पैर, पत्नी को दी शॉल और कश्मीरी चाय भी पी. हे सगळं काय होतं अमित शाह जी? जब आप दूसरों की तरफ उंगलियां उठाते हैं तो खुद के गिरेबान में जरा झांक कर देखिए कि आप क्या हैं. वैसे भी हम बार बार बोले जा रहे हैं कि सोहराबुद्दीन एनकाउंटर हो या जस्टिस लोया की मौत हो, इन सब की छींटे जिनके कपड़ों पर है वो हमें किसी भी तरह का सर्टिफिकेट देने की कोशिश ना करें, क्योंकि बात निकलेगी तो बहुत बहुत दूर तक जाएगी. आणखी प्रश्न. काल अमित शहानी जो बिर्याणीचा विषय काढला होता कसबच्या, तर उज्ज्वल निकम यांचा एक आधीचा व्हिडिओ व्हायरल होता ज्यामध्ये त्यांनी म्हटलेले की असं काय घडलेलं एक्झॅक्टली. आणि तेच उज्ज्वल निकम आता त्यांच्या अधिकृत प्रवक्ते म्हणून त्यांच्या लेटर हेडवर आहेत. तर माझं म्हणणं आहे की आता निकमांनी पुन्हा एकदा बोलावं आणि सरकारी वकील आहे का नाही हे आधी सांगावं आणि मग बोलावं आणि मग सांगावं की अरे कसबच्या बद्दलचे जे आधीचे स्टेटमेंट होते त्या स्टेटमेंटवर काय बोलणं आहे ते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.